पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाला। डोंबिवली या दिवसापासून घायाळ झालेली आहे। डोंबिवलीकरांमध्ये कमालीचा संतापही आहे। आज 8 दिवसांनी या तीनही कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या भावना एबीपी माझानं जाणून घेतल्या। बदल्याची भावना बोलून दाखवत असतानाच डोंबिवलीकरांनी आमच्या हातामध्ये बंदुका द्या, आम्ही गोळ्या घालू अशी तीव्र भावना सुद्धा या तीनही कुटुंबियांच्या मित्रपरिवारानं व्यक्त केली। पहलगाम हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण होतोय आणि याच हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले 6 आणि डोंबिवलीतले 3 जण मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले होते। आणि आता याच मृत्युमुखी पडलेल्यांचा बदला घ्यायची भावना डोंबिवलीकरांची आहे, कारण डोंबिवलीकर या तिघांच्या मृत्यूनंतर हळहळलेला आपण बघितला। अनेक घोषणाबाजी आपल्याला ज्या दिवशी अंत्ययात्रा या तिघांची निघाली त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज याच तिघांचे मित्रपरिवार आपल्यासोबत आहेत। काही जणांनी रेस्क्यू टीममध्ये सुद्धा काम केलं, अगदी काश्मीरला जाऊन सगळी परिस्थिती बघितली। आपण एकेकाकडे जाऊयात आणि त्यांच्या आज नेमक्या काय भावना आहेत, कारण मला वाटतं तुम्ही लेलेंचे मित्र हो। बरेच अशा बातम्या येतात किंवा व्हिडिओ येतात मोबाईलवरती की सर्च ऑपरेशन चालू आहे आपल्या आर्मीचं, आता त्याला कुठपत यश येतंय हे आपल्याला पाहायचंय। पण खरोखर ते जेव्हा भेटतील त्यांना लोकांच्या समोर आणावं, समोर आणून जसं मारलं आमच्या मित्राला तसं त्यांना मारावं अशी माझी खूप इच्छा आहे। नाहीतर माझ्या तरी हातात एखादी गन द्यावी, मी त्यांना मारू शकतो। माझं जर वैयक्तिक बोलाल तर मी तर सरळ सांगेन की त्यांना जिथे भेटतील तसे त्यांना पकडा, त्यांना ठेचा, अशा पद्धतीने हाल करून मारा की भविष्यात अशा पद्धतीचा कधी प्रकार घडणार नाही आणि अशी कोण डेअरिंग पण करणार नाही। त्याला जसं हाल करून ह्या लोकांना मारले तसंच ह्या लोकांना सुद्धा हाल करून मारलं पाहिजे। आम्हाला बदला हवा आहे, म्हणजे खरंच आम्ही आता त्या लेवलला आलोय की संजय म्हणाल्याप्रमाणे आमच्या हातामध्ये गन द्या, आम्हाला बोलवा। त्यावेळेला ज्यावेळेला प्रथमच मला कळलं की बाबा संजय लेले आमचा असं गेलाय आणि ज्यावेळेला आम्ही म्हणजे ते व्हिडिओमध्ये त्याचं अंतिम बघितलं ना, खरंच म्हणजे डोळे एवढे भरून आले की आम्हाला आमचं घर सगळं रडत होतं। आता केंद्राने असं काहीतरी करावं की ते मुळालाच घावा घालावा की हे 4 अतिरेकी पकडून त्यांना मारून फक्त संपणार नाहीये, ह्या मुळाला जर घाला घातला, ह्या विचाराला जर घाला घातला तर हे सगळं संपेल आणि हे होणं अगदी गरजेचं आहे। नाहीतर हे परत 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 तेच होत राहील, हे संपलं पाहिजे। म्हणजे आपल्या देशाने पाकिस्तानवरती अटॅक करून याचा बदला घ्यायला हवा, नाही तर कमीत कमी जे पाक व्यक्त काश्मीर आपण म्हणतो ते तरी आपल्या ताब्यात घ्यायला हवं की जिथून हे सगळे अतिरेकी येतात। मी तर म्हणतो या जगातून पाकिस्तानचा नकाशाच त्यांनी नष्ट करून टाकावा काय, आणि जिथे ही कार्यशाळा चालते ती कार्यशाळा पूर्ण त्यांनी नष्ट करून टाकावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।